हेलो डियर स्टुडंट्स, आज आपण अर्थमेटिक प्रोग्रेशन चॅप्टर नंबर 3 मॅथ्स पार्ट फर्स्ट क्लास 10 यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.3 बघणार आहोत. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स बघायचे आहेत. ओके, आणि फॉर्म्युला आहे आपला सम ऑफ ऑल टर्म्स. आता लक्षात घ्या, जर मी तुम्हाला सांगितलं की 1 ते 1 to 100 या नंबरची ऍडिशन करा, ओके, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? 1 + 2 + 3 + 4 + डॅश 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 आपल्याला +100 करावं लागतील. म्हणजे किती कॉम्प्लिकेशन्स येतात. ओके, खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन्स येतात. म्हणजे आपले एक ऍडिशन, पहिली गोष्ट ऍडिशन सबट्रॅक्शन चुकते, 100% चुकते. ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन याच्यावर आपण एक छोटा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत की हाऊ टू डू इट, हे आपल्याला कशा प्रकारे करता येईल याच्यासाठी एक छोटा व्हिडिओ बनवू आपण. पण त्याच्या आधी आपल्याला जर इन्फिनाइट खूप सारे नंबर दिले, 1000, 10,000, लाख मध्ये जरी नंबर्स असले आपल्याला, तरी सुद्धा आपल्याला युजिंग द फॉर्म्युला ऑफ सम ऑफ ऑल टर्म्स, ओके, सम ऑफ ऑल टर्म्स ऑफ एन एपी, पण आपल्याला दिलेले जे नंबर्स आहेत ना ते एपी मध्ये पाहिजेत, म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये पाहिजेत. ओके, मग आपण बघा आता फॉर्म्युला बघूयात. सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. सम ऑफ फर्स्ट n टर्म्स, n म्हणजे काय, किती पण असू शकतात, 100, 200, 300, 400, 50, 20. ओके, मग मला सांगा एक एपी दिली आपल्याला, सपोज 2, 4, 6, 8, ओके, देन 10 डॅश 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 डॅश. आपल्याला अशा 500 टर्म्स दिल्या. किती टर्म्स दिल्या? 500. म्हणजे मला सांगा आता 2, 4, 6, 8, 10 असे 500 नंबर कलेक्ट करायचे तर, आणि त्याची ऍडिशन करायची. इज इट पॉसिबल बाय ऍडिंग? ओके, मे बी पॉसिबल, बट इट विल टेक लॉंग टाइम. देर आर हायली पॉसिबिलिटी टू रॉंग द ऍडिशन. ओके, मग मला सांगा सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. मग मला सांगा हियर मला काय लिहिता येईल सांगा. सांगा इथं पहिली गोष्ट, T1 फर्स्ट टर्म दॅट इज a इज इक्वल टू फर्स्ट टर्म कोणती आपली 2a. देन T2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडं, T2 इज इक्वल टू 4a. T3 इज इक्वल टू 6 आहे, अँड T4 इज इक्वल टू दॅट इज 8 डॅट 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 डॅश. आता किती टर्म्स आहेत टोटल? टोटल टर्म्स, टोटल नंबर ऑफ टर्म्स इज इक्वल टू n इज इक्वल टू किती टर्म्स येतात? 500 टर्म्स येतात आपल्याकडे. ओके, आता ऐका, आपल्याला 500 इव्हन नंबरचे, फर्स्ट 500 इव्हन नंबरची ऍडिशन करायची आहे, तर आपल्याला ऍडिशन करायला खूप वेळ लागणार आहे. पण लक्षात घ्या, इफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू a, कॉमा, कॉमन डिफरन्स इज इक्वल टू d, and number of terms is equal to n are given. ओके, n are given. आता ऐका, इथं आपल्याला फर्स्ट टर्म a माहिती आहे, नंबर ऑफ टर्म्स n सुद्धा माहिती आहे, आणि कॉमन डिफरन्स माहिती आहे आपल्याला, d इज इक्वल टू T2 मायनस T1. म्हणजे T2 किती आपल्याकडं? 4 मायनस 2, दॅट इज 4 मायनस 2. तर d ची व्हॅल्यू आली आपल्याला 2. ओके, d पण आलाय आपल्याला. आता बघा, मग आपल्याला काय दिलंय, इफ फर्स्ट टर्म a, कॉमन डिफरन्स d, and number of terms n are given, then to find sum of n terms is equal to, फॉर्म्युला लक्षात घ्या, sum of s म्हणजे sum of n terms is equal to, फॉर्म्युला काय, that is n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. This is our formula. आता ऐका, sum of n म्हणजे किती? n म्हणजे किती आपल्याकडे सांगायचं. हा बघा, इथं लिहिलं आपण, n म्हणजे किती येतं? 500. मग बघा, s 500 इज इक्वल टू, n म्हणजे किती येतं आपल्याकडे? अगेन 500 अपॉन 2 इन ब्रॅकेट. आता 2 इंटू a म्हणजे काय? 2 प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1, n म्हणजे किती येतं आपल्याकडे? n म्हणजे दॅट इज 500 मायनस 1 इंटू, आणि डिफरन्स किती आहे आपल्याकडं? दॅट इज 2 ब्रॅकेट क्लोज. ओके, आता मला सांगा, देअरफॉर
S500 इज इक्वल टू एन डिवाइड केलं किती आला 250 इन ब्रॅकेट 2 into 2 that is 4 plus 500 minus 1 499 into 2 कोणता हा डिफरन्स लक्षात आले का हा 500 ला 2 ने डिवाइड केला 250 आला इन ब्रॅकेट 2 into 2 4 लिहिला प्लस 500 minus 1 499 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 2 म्हणजे इथं गुणाकार असतो दॅट इज 2 मग यस 500 इज इक्वल टू 250 इन ब्रॅकेट 4 प्लस 499 into 2 किती आले म्हणजे दॅट इज 998 का यस 998 देअरफॉर यस 500 इज इक्वल टू 250 into कारण ह्या दोन्हीच्या मध्ये साइन असते म्हणजे गुणाकार जास्त आहे आणि याची ऍडिशन केली तर ती आली किती आली 4 म्हणजे 1002 आलेला आहे की नाही आणि आता याचे मल्टिप्लिकेशन करू आपण तर S500 रुको S500 इज इक्वल टू बघा आता याचा गुणाकार करून घ्या ओके याचा गुणाकार करूयात आपण झालं 0 25 50 0 आजले 5 25 0 5 25 0 0 आणि 25 एका 25 म्हणजे किती आले तर बघा याचा गुणाकार आलाय 250500 आता ऐका आपण जर पहिले 2 4 6 8 10 12 असे 500 पहिले इव्हन नंबर्स काढले ना तर त्याची ऍडिशन एवढी येणार आहे आता मला सांगा तुम्ही जर असं करत बसले असते 2 प्लस 4 प्लस 6 प्लस एक तर 10-12 पेज कमी पडले असते आपल्याला है की नाही 10-12 पेज कमी पडले असते आणि ऍडिशन करायला खूप वेळ लागला असता आणि प्लस मध्ये की ते ऍडिशन चुकण्याचे सुद्धा चान्सेस खूप सारे जास्त असतात म्हणून युजिंग दॅट फॉर्म्युला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कधी फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स अँड n आर गिवन देन टू फाइंड द sum of all terms is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d this is our formula आता ऐका इथं अजून एक फॉर्म्युला आहे बघा इथं अजून एक फॉर्म्युला इफ फर्स्ट टर्म is equal to a and last term that is tn are given ओके जर आपल्याला लास्ट टर्म आणि फर्स्ट टर्म जर दिली असेल तर आपल्याला फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn ओके आता हे दोन फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे तर याला लिहून घ्या स्क्रीनशॉट घ्या काय करायचं करा पण हे दोन फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे तर ओके आणि हे एक झालं त्याच्यावरचं एक्झाम्पल सम ऑफ फर्स्ट n टर्म ऑफ एन एपी याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि आता आपण पुढे बघूयात काय करायचं तर ओके चल लेट्स स्टार्ट फ्रॉम द प्रॅक्टिस सेट हा बघा Sn इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d हाच फॉर्म्युला आहे बाकीच्या डोकं लावायची गरज नाहीये आणि अजून एक फॉर्म्युला तुम्हाला दाखवतो मी दॅट इज दिस इज वन ओके Sn इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आणि मग बघूयात आपण प्रॅक्टिस सेट दॅट इज 3.3 लेट्स स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा आता फिल इन द ब्लँक्स दिलाय ना चला प्रॅक्टिस सेट 3.3 क्वेश्चन नंबर फर्स्ट आता ह्याला काय करू आपण इथं बाजूला ठेवू आणि सोल्युशन अप्लाय न करू ओके सोल्युशन काय करू आपल्या रेग्युलर मेथड न करू म्हणजे काय असेल बघा लक्षात घ्या आता हे बघा Sn चा फॉर्म्युला काय n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d ब्रॅकेट क्लोज ओके आता n म्हणजे किती काय फाइंड करायचं आपले n म्हणजे दॅट इज 27 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय आपल्याकडं ही 27 बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a म्हणजे किती दॅट इज 6 प्लस n मायनस 1 म्हणजे काय 27 मायनस 1 इंटू आणि डिफरन्स किती आपल्याकडं दॅट इज 3 ओके आता बघा S27 हा 27 अपॉन 2 ला 2 ऍज इट ठेवा कारण 2 ने 27 ला भाग जात नाहीये
मग इन ब्रॅकेट याला इंटू ला वाटल्यास 3 2 जा सॉरी 2 6 जा 12 प्लस 27 मायनस 1 दॅट इज 26 इंटू आणि हा झाला 3 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू हा 27/2 इंटू इन ब्रॅकेट हा झाला 12 प्लस आणि साइन त्रिक 1808 हा चाल 1 साइन दोन्ही 12 ने 1 सॉरी 3 2 6 ने 1 7 78 इज इक्वल टू हा झाला 27/2 इंटू आणि हा झाला 7 यस 0 8 2 10 0 7 1 8 1 9 आणि 9 चे हाफ किती झाले 45 हे जे 2 आहे ना ह्या 2 ने 90 ला डिवाइड केलं हा झाला 27 इंटू 45 याचा गुणाकार करा आणि इथे लिहून टाका ओके हे बघा इथं बॉक्स भरायचं आपल्याला आता इथं येईल फॉर्म्युला आपल्याकडं 2a है नाही इथे येणार आहे 2a इथं डिफरन्स 3 आणि इथं हा बघा 27/2 म्हणजे इथं आला 45 आणि इथे याचा मल्टिप्लिकेशन लिहून टाका दिस इज द क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड नाउ टेक द स्क्रीनशॉट ओके फक्त फॉर्म्युल्यात व्हॅल्यू ठेवायच्यात बाकी काहीही करायचं नाहीये फक्त आणि फक्त व्हॅल्यू ठेवायच्यात चला आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर सेकंड फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स बघा म्हणजे आपल्याला 123 इव्हन नॅचरल नंबर्स काढायचे इव्हन नॅचरल नंबर्स कोणते इव्हन नॅचरल नंबर 2 4 6 8 ओके आता मला सांगा लेट जस्ट लेट इव्हन नॅचरल नंबर्स आर कोणते येतं ते दॅट इज 2, 4, 6, 8 डॅश 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 ओके हे 2 4 6 इव्हन नॅचरल नंबर्स ओके देअरफॉर that is t1 is equal to a is equal to that is 2 first term t2 is equal to that is 4 t3 is equal to 6 t4 is equal to 8 dash 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 and therefore आता काढू आपण difference is equal to किती आपल्याकडे that is t2 minus t1 म्हणजेच 4 minus 2 is equal to आला 2 तर therefore d ची व्हॅल्यू काय आली आपल्याला d आला 2 आणि आपल्याला काढायचं आहे फर्स्ट 127 इव्हन नॅचरल नंबरची सम म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं आहे यस सम ऑफ 123 नॅचरल नंबर्स इज इक्वल टू क्वेश्चन नंबर म्हणजे इथे n ची व्हॅल्यू काय 123 n ची व्हॅल्यू ओके देअरफॉर अलग लक्षात फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर्स काय घेतले 2 4 6 8 मग ही फर्स्ट टर्म दॅट इज a सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म मग d चा फॉर्म्युला काय असतो दॅट इज t2 minus t1 कोणता बी घ्या t3 minus t2 घ्या 6 minus 4 2 च येणार आहे आन्सर काय येणार आहे 2 च येणार आहे म्हणजे आला डिफरन्स आणि आपल्याला काढायचं आहे सम ऑफ फर्स्ट 123 s23 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आपल्याकडे sn चा फॉर्म्युला आहे सांगा पटकन n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n minus 1 into d ब्रॅकेट क्लोज ओके आता बघा मग यस n म्हणजे किती 123 इज इक्वल टू 123/2 इन ब्रॅकेट 2 into a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2 प्लस n minus 1 म्हणजे 123 minus 1 into आणि डिफरन्स कितीचा आपला दॅट इज 2 चा डिफरन्स आहे इज इक्वल टू आता 2 न ह्या 2 न 123 डिवाइड होतं का नाही होत ते ऍज इट ठेवा दॅट इज 123/2 इन ब्रॅकेट 2 2 जा 4 प्लस 123 minus 1 that is 122 into 2 bracket close therefore okay हा yes 123 ला 123 yes 123 is equal to 123/2 ला as it is 123/2 in bracket हा झाला 4 plus 122 2 जा 22 44 म्हणजे 244 ब्रॅकेट क्लोज yes 123 is equal to 123/2 ला 2 as it is into आता याची ऍडिशन सांगा 248 आता 2 न 248 ला डिवाइड करा 2 1 जा 2 2 2 जा 4 2 4 जा 8
म्हणजे S123 इज इक्वल टू 123 इंटू 124. चला करा पटकन याचं मल्टिप्लिकेशन. ओके, याचं मल्टिप्लिकेशन करा, स्क्रीनशॉट काढा आणि तिथं लिहून घ्या पटकन. चलो करा पटकन. 123 इंटू 124 किती आलं? ओके, 15252. ओके, S123 मल्टिप्लिकेशन बघा माझा बरोबर आहे का आता? ओके, जर आता मल्टिप्लिकेशन येते ना, हा मग करून घ्या आणि ते लिहून टाका ना. ओके, हा ते असं किचकट सारखं काम करायचं नाही, कच लिहायचं. चलो टेक द स्क्रीनशॉट. स्वतः पण करत जा, स्वतः पुढच्या प्रोसेस करत चलत जा, वही पेन सोबत ठेवा. आता क्वेश्चन दिला की तुम्हाला आलं पाहिजे. आता काय दिलाय बघा क्वेश्चन. फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 अँड 350. बघा आता बिटवीन आणि फ्रॉमचं तुम्हाला काय सांगितलं होतं बघा. आता कोणते नंबर्स आहेत? ऑल इव्हन नंबर्स. मला सांगा 1 आणि 1 आणि 350 मधील इव्हन नंबर्स. आता 1 हा इव्हन नंबर आहे का? नाही, पण 1च्या पुढचा पहिला 2 नंबर इव्हन आहे. दुसरा नंबर कोणता आहे? 4 आहे. देन 6 डॅश 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 डॅश. पण आता आहे का 350 सुद्धा इव्हन नंबर आहे, पण तो घ्यायचा का? नाही, कारण त्याच्या बिटवीन लिहायचंय, म्हणजे तो घ्यायची गरज नाहीये. मग आपल्याला शेवटचा नंबर असणार 348. ओके, हा घ्यायची गरज नाही. म्हणजे बघा मला असं लिहिता येईल का, लेट इव्हन नंबर्स between 1 and 350 आर. ओके, कोणते असतील मग? दॅट इज 2, 4, 8, सॉरी 6 आहे ना, 6 डॅट 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 डॅश. आता शेवटचा कोणता इव्हन नंबर असणार आहे? दॅट इज 348. दॅट इज 348. आता मला सांगा ही झाली फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, 4, 5, 6, 7. ही किती टाइम माहितीये का? नाही, ही हिची व्हॅल्यू म्हणजे ही बघा, याला कसं लिहू आपण? देअरफॉर T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू फर्स्ट टर्म, म्हणजे याला 2 लिहू आपण. T2 सेकंड टर्म, ही माहिती आपल्याला T2 म्हणजे दॅट इज 4 टर्म. ही T3 दॅट इज T3 इज इक्वल टू 6 म्हणू, पण डॅट डॅश ही कितवी टर्म आहे माहितीये का? ही 10वी, 11वी, 12वी. म्हणजे ही T10 आहे का T100 आहे का T500 आहे माहित नाही ना आपल्याला. मग आपल्याला काय करू आपण त्याला, दॅट इज तिला TN म्हणू. तिला काय म्हणू आपण? TN म्हणू. मग TN इज इक्वल टू किती येते? दॅट इज 348. आता मला सांगा फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स. आपल्याला 1 to 350 मधील इव्हन नंबर्स किती आहेत ते माहिती आहेत का? 50, 100, 200? नाही. मग फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट हाऊ मेनी नंबर्स बिटवीन देम दे आर इव्हन नंबर. आपल्याला 1 आणि 350 मध्ये इव्हन नंबर्स किती येतं ते फाइंड आउट करू आधी, आणि मग त्याची सम काढू. ओके, फॉर्म्युला काय यूज करू आपण? आपल्याकडे TN ची व्हॅल्यू दिली ना, देअरफॉर आधी काय करा, TN चा फॉर्म्युला यूज करा. काल बघितला कालच्या प्रॅक्टिस, सांगा पटकन. TN चा फॉर्म्युला दॅट इज 2a plus n minus 1 into d. हाच आहे ना? हो. आता सांगा TN ची व्हॅल्यू किती आहे? TN इज इक्वल टू दॅट इज 348 इज इक्वल टू a म्हणजे किती? 2 प्लस n मायनस 1 म्हणजे काय? n मायनस 1 म्हणजे माहित नाही आपल्याला, कारण n ची व्हॅल्यूच काढायची आपल्याला. इनटू डिफरन्स किती आहे? हा, इथे डिफरन्स राहिला काढायचा. चला एकदा डिफरन्स काढून घेऊ इथं. Therefore d is equal to that is T2 minus T1 म्हणजे 4 minus 2 is equal to 2. तर therefore d ची व्हॅल्यू किती आली आपल्याला? 2 आलेली. TN चा फॉर्म्युला करा, डिफरन्सला इथं 2 चा, मग हा बघा हा 2 इकडे मायनस झाला. 348 minus 2 is equal to हा झाला n minus 1 into 2. याचं सबट्रॅक्शन किती आलं रे बघा? 346 आणि हा जो इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 2a. आता इंटू 2 हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यास डिव्हिजन मध्ये जाणार आहे. तर मग देअरफॉर काय लिहिता येईल मला? 346 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू n मायनस 1. हे झाला 2 1 जा 2 2 7 2 3 म्हणजे 173 इज इक्वल टू n मायनस 1. हा मायनस 1 इकडे अगेन प्लस झाला, म्हणजे 173 प्लस 1 इज इक्वल टू n.
तर n इज इक्वल टू 174 आलेला आहे. ओके, म्हणजे आहे का आपल्याला 1 ते 350 मध्ये टोटल इव्हन नंबर किती येतं? 174 एवढे येतं. ओके, 174 एवढे काय येतं? इव्हन नंबर्स येतं. आता यांची ऍडिशन काढायची आहे, म्हणजेच काय काढायचं आपल्याला लक्षात घ्या. म्हणजेच ऐका, आपल्याला काढायचंय S174. समजे? म्हणजे 1 ते 350 मध्ये 174 इव्हन नंबर्स येतं आणि त्याची ऍडिशन काढायची आपल्याला. हा आलं यांची व्हॅल्यू. आलं लक्षात? आपल्याला तुम्हाला मग काय सांगितलं, आपल्याला ए लागणार, डी लागणार आणि एन लागणार. ह्या 3 असले तर आपल्याला एस एन काढता येतं. समजे? मग आपल्याकडे इथं ए आहे, हा बघा ए आहे. आपल्याकडे डी आहे, पण एन होता का? नाही. तर टी एन होता. मग टी एन असल्यामुळं आपण टी एन चा फॉर्म्युला यूज करून एन ची व्हॅल्यू काढली आणि आता काढूयात आपण S174. इथे द्या क्वेश्चन मार्क. देअरफॉर एस एन चा फॉर्म्युला काय आपल्याकडं? n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n - 1 इंटू d ब्रॅकेट क्लोज. देअरफॉर आता S174 इज इक्वल टू हा 174/2. कसं? n ची व्हॅल्यू 174/2 इन ब्रॅकेट 2 इंटू 2 प्लस 2 इंटू 2 का? कारण 2a, a ची व्हॅल्यू काय आपल्याकडं? 2a इन ब्रॅकेट n - 1 म्हणजे 174 - 1 इंटू आणि डिफरन्स सुद्धा कितीचा आपला? 2 चा ब्रॅकेट क्लोज. S174 इज इक्वल टू याच्या हाफ करा, याला भाग जात 2 ना आता, मग द्या भाग. 2 8 जा 16, 2 7 जा, हा झाला 87 इन ब्रॅकेट 4 प्लस हा झाला 173 इंटू 2 ब्रॅकेट क्लोज. तर S174 इज इक्वल टू 87 इन ब्रॅकेट 4 प्लस याच्या टॉईस किती झाले? म्हणजे 3 2 6, 7 2 14 आणि हा झाला 3. ओके, 346 झालेला आहे. ओके, देअरफॉर S174 इज इक्वल टू 87 इंटू याची ऍडिशन किती आली रे? 350. आता याचा गुणाकार करा. यस 350, 6 4 10 0 1 5 आणि 3 3 इज इक्वल टू, आता याचा करा मल्टिप्लिकेशन. चला स्क्रीनशॉट घ्या, मल्टिप्लिकेशन करा आणि आन्सर लिहून टाका. ओके, आन्सर लिहून टाका. काय येईल? 450 ही आली S174. दिस इज युअर आन्सर. ओके, आणि खाली काय लिहिताल? देअरफॉर सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 and 350 इज 30450. ओके, दिस इज युअर आन्सर. नाउ टेक द स्क्रीनशॉट. आता ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि आपण क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघूयात. चलो थर्ड हो गया. चलो अब देखेंगे क्वेश्चन नंबर 4. देखो अब यहाँ पे कंडीशन है, यहाँ पे क्या है? कंडीशंस देखेंगे. चलो नाउ सी हियर, काय काढायला सांगितलं आपल्याला? इन अँड एपी 19th टर्म इज 52. 19th टर्म म्हणजे काय? दॅट इज T19 इज इक्वल टू 52 दिलेला आपल्याला 19th टर्म. अँड 38th टर्म इज 128. 38th टर्म म्हणजे T38 दॅट इज 128 दिलेला आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. आता जी एपी दिलेली आहे का, त्याच्या पहिल्या 56 टर्मची आपली ऍडिशन काढायची आहे. 56 नंबर ऑफ टर्म्स म्हणजे ही झाली व्हॅल्यू एन. आता मला सांगा, आपल्याला जर एस एन काढायचं असेल तर काय काय लागतंय? ए लागतो, डी लागतो आणि एन लागतो. पण एन दिलेलं आपल्या इथं 56 टर्म्स, 1 2 3 4 5 6 अशा पहिल्या 56 टर्म एकत्र करायचे, त्याची सम काढायची आहे. मग आपल्याला काय काढायचं? ए आणि डी काढायचंय. आता ए आणि डी तर काहीच दिलं नाही आपल्याला, पण इथे लिहू आपण. इथे लिहू लेट फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू काय म्हणू आपण? डी म्हणू इथं. तर देअरफॉर लक्षात घ्या, आता काय दिलेलं आपल्याला? T19 इज इक्वल टू, एक मिनिट चलो यस चालू आहे. T19 इज इक्वल टू 52 अँड
T38 इज इक्वल टू 128 दिलेलं आहे. देअरफॉर मला सांगा आता आपण काय करू, T19 चा फॉर्म्युला काय होईल? हे बघा, Tn चा फॉर्म्युला काय असतो? n प्लस सॉरी काय फॉर्म्युला आपल्याकडं इथं आहे, आपल्याकडे a प्लस n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला आहे. मग n म्हणजे 19 म्हणजे काय होणार आहे, a प्लस 19 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 52. अलग लक्षात, हा a ला a प्लस ला प्लस, इथं n म्हणजे किती 19 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 52. अँड इथं काय होईल, a प्लस 38 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 128. अलग लक्षात, हा n म्हणजे हा आहे 38, n मायनस 1 इंटू डी. इथं बघा दॅट इज a प्लस 18 डी इज इक्वल टू 52, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. हा झाला a प्लस 37 डी इज इक्वल टू 128, याला इक्वेशन नंबर काय म्हणू 2 म्हणू. बघा इथं दोन लिनियर इक्वेशन आणि 2 व्हेरिएबल आले. तर याला जर सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं ना तर आपल्याला a आणि d ची व्हॅल्यू येते, आणि a आणि d ची व्हॅल्यू आली की SN काढता येतो. समजे, a आणि d ची व्हॅल्यू आली की आपल्याला दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात. देअरफॉर लिहिते मी सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. बघा हा प्लस ए हा प्लस ए म्हणजे काय करू, सबट्रॅक्शन करू. आता सेकंड इक्वेशन काय दिलं आपल्याला, a प्लस 37 डी इज इक्वल टू 128, आणि हा झाला a प्लस 18 डी इज इक्वल टू 52. हा a कॅन्सल कारण मायनस साइन होतील सगळे. आता 37 मायनस 18 37 म्हणजे 7 2 9, हे झाले 19 डी इज इक्वल टू समजे 19 डी. येस, आणि 8 मधून 2 गेले हे राहिले 6, आणि 12 तून 5 गेले 7, 9 36. देन डी इज इक्वल टू 76 अपॉन 19, 19 4 जा बरोबर आहे, 9 36 आणि 4 आणि 3 राईट. येस, तर इथे लिहितो मी देअरफॉर आपल्याकडे डी किती आला रे बाबा, आता 4 आला का, डी ची व्हॅल्यू काय आली 4 आली. पुट डी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन कोणते ठेवायचं, फर्स्ट मध्ये ठेवा, सोपं जाईल आहे ना. इक्वेशन फर्स्ट काय आपला, दॅट इज a प्लस 18 डी इज इक्वल टू 52, a प्लस 18 डी इज इक्वल टू 52. तर a ला a प्लस 18 इंटू डी म्हणजे 4 इज इक्वल टू 52. हा झाला a प्लस 8 32 2 हातचे 3 4 आणि 3 7 72 इज इक्वल टू 52. वाव, नाही ना 18 याची व्हॅल्यू मायनस कस काय आली, येऊ द्या आपल्याला काय करत त्याच्या. ओके, काय पण येऊ द्या ना, आपल्याला काय घेणं नाही. चला, हा झाला देअरफॉर a इज इक्वल टू 72 तिकडे गेला मायनस झाला, म्हणजे हा झाला 52 मायनस 72. प्रोडक्ट गुणाकार बघा, 8 32 2 हातचे 3 4 आणि 3 7. आता सांगा मला देअरफॉर a इज इक्वल टू मायनस येईल आहे की नाही, म्हणजे 72 मायनस 52 करा, हा झाला 0 आणि हा झाला मायनस 20. चला, a ची पण व्हॅल्यू आली. आता काढूयात आपण SN. आता बघा a पण आला d पण आला, आणि n म्हणजे किती, देअरफॉर काढू आपण सम ऑफ 56 टर्म इज इक्वल टू घेऊ आपण क्वेश्चन मार्क, आणि फॉर्म्युला काय, SN इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d ब्रॅकेट क्लोज. तर S 56 इज इक्वल टू हा झाला 56 अपॉन 2, सॉरी 20 झाला का, एक मिनट, ये कैसे हो रहा है बाबा. यहाँ पे n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, a ची व्हॅल्यू किती काढली, यस दॅट इज मायनस 20 प्लस n मायनस 1 म्हणजे किती, n म्हणजे 56 मायनस 1 इंटू d म्हणजे आहे आपल्याकडं दॅट इज 4 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 56 चे हाफ किती झाले, दॅट इज 4 48, नो 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 28,
हे झाले 28 इन ब्रॅकेट हा झाला -40 प्लस 56 minus 1 that is 55 into 4 bracket close is equal to 28 in bracket हा झाला -40 ला 40 प्लस आणि 55 4 जा 4 पंचे 20 अशी 0 हातचे 2 4 पंचे 20 आणि 2 22 ओके हा झाला 28 into आता 220 minus 40 that is 180 ओके प्लस मायनस मायनस आणि मोठ्या नंबर साइन इज इक्वल टू याचा करा गुणाकार याचा गुणाकार करा लिहून घ्या आणि स्क्रीनशॉट घेऊन टाका आन्सर लिहून टाका ओके दॅट इज 28 into 1 into 180 ओके कलर आन्सर सांगायचं 50-40 यस याचा आन्सर आलेला आहे 50-40 that is sum of first 56 term चला घ्या स्क्रीनशॉट क्वेश्चन नंबर 4 नाउ टेक द स्क्रीनशॉट आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर नेक्स्ट कोणता क्वेश्चन आहे आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर पुढचा दॅट इज द क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट द फॉलोइंग भरपूर सारे क्वेश्चन्स राहिलेत अजून चला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आपल्याला खूप सोपी ऍक्टिव्हिटी ओके आता बघा सेम क्वेश्चन झाला हा डिव्हिजिबल बाय 4 झालेला आहे ना चला कंप्लीट ऍक्टिव्हिटी फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 1 ते 140 मधीला बिटवीन दिला आपल्याला फ्रॉम नाही म्हणजे 140 ला जरी 4 न भाग गेला ना तर 4 त्रिक 12 उरले 2 यस हा घ्यायची गरज 140 ला सुद्धा 4 न भाग जातो पण 140 घेता येणार नाहीये कारण आपल्या बिटवीन विचारले मग काय करू आपण देअरफॉर नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 बिटवीन 1 and 140 बिटवीन 1 and 140 नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4 बघा 1 च्या नंतर पहिला 4 8 डॅश 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 शेवटचा नंबर किती असणार आहे 136 ऍक्च्युअली इथं 140 पण आला असता पण कधी इथं असतं फ्रॉम इथं काय असतं फ्रॉम इथं बिटवीन आहे म्हणजे 140 घ्यायची गरज नाहीये ओके आता बघा मग हाऊ मेनी नंबर्स आर देअर आता आपल्याला माहिती आहे किती नंबर आहेत तर नाही आता काय करा इथं याच्यामध्ये आपल्या स्टेप लिहायच्या आता ऐका याच्यामध्ये आपल्या इथं स्टेप लिहायच्या आता बघा स्टेप्स काय असतील तर आपल्या इथं लिहू आपण हिअर a इज इक्वल टू 4 है की नाही आणि म्हणजेच दॅट इज t1 इज इक्वल टू a इज इक्वल टू 4 t1 is equal to a is equal to 4 t2 is equal to 8 dash 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 and tn is equal to लास्ट टर्म किती आहे 136 है की नाही देअरफॉर एक डिफरन्स काढू आपण दॅट इज t2 minus t1 म्हणजेच 8 minus 4 तर डिफरन्स किती आला आपल्याला 4 चा आलेला आहे देअरफॉर आता tn चा व्हॅल्यू न n काढू आधी कारण आपल्याला sn च्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं झालं n लागेल का नाही म्हणजे n माहिती नाहीये ओके हा हेच आहे बघा खाली सॉल्व केलेलं tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d तर tn ची व्हॅल्यू किती आहे 136 tn ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 136 इज इक्वल टू a म्हणजे 4 136 मायनस 1 इंटू डिफरन्स किती आलेला आहे 4 हा 4 इकडे मायनस मध्ये 136 मायनस 4 इज इक्वल टू 135 रुक जाओ रे बाबा इधर n की वॉल्यूम माहित नाही ना हमें है कि नहीं हा झाला 4 इकडे मायनस इज इक्वल टू हा झाला n मायनस 1 इंटू 4 ला 4 हा झाला 132 हा 4 इकडे डिव्हिजन मध्ये इज इक्वल टू n तर n इज इक्वल टू 4 त्रिक 12 एक राहिला 4 त्रिक 12 म्हणजे यांची व्हॅल्यू किती आली आपल्याला 33 यस आता बघा यांची व्हॅल्यू किती आली आपल्याला 33 आलेली आहे इथल्या 33 याची व्हॅल्यू 4 डी किती आलेला आपल्याला काढलेला दॅट इज ऑल्सो 4 या फॉर्म्युल्यामध्ये हा झाला a प्लस n मायनस 1 इंटू डी आणि देअरफॉर यांची व्हॅल्यू किती आली आता यांची व्हॅल्यू आली आपल्याला 33 आता sn इन ब्रॅकेट ni2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी आता आहे का याचं सोल्युशन परत इथं करू आपण है नाही मग आपल्या इथं लिहिता येते हे बघा
एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट क्लोज. आता बघा एस एन ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 33 इज इक्वल टू म्हणजे 33 डिवाइडेड बाय 2 कारण एन बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू 4 प्लस एन मायनस 1 33 मायनस 1 इंटू डिफरन्स कितीचा अगेन 4 चा. आता 33 ला 2 ने डिवाइड होतं का, नाही होत. दॅट इज 33 बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 4 दॅट इज 8 प्लस 32 इंटू 4 ब्रॅकेट क्लोज 33 बाय 2 इन ब्रॅकेट 8 प्लस 4 2 8 4 3 12 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 33 अपॉन 2 इंटू याचे ऍडिशन 8 2 16 6 हात चला 1 12 आणि 13 3 हात चला 1 2 याला भाग द्या, हे झालं सॉरी 2 न भाग दिला बेसक 12 बेआठी 16 म्हणजे 33 इंटू 68 याचा गुणाकार करा आणि जे काय गुणाकार येईल ते या बॉक्स मध्ये लिहून घ्या आणि देअरफॉर हे लिहून इथे लिहून घ्या. ओके, अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो. चला करा पटकन गुणाकार काय येईल तर बघा. हा गुणाकार आला आपला 33 इंटू 68 2244. यस, हा गुणाकार किती आला आपल्याला 2244. देअरफॉर लिहून टाकायचा 2244 2244. दिस इज युअर आन्सर. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. नाव टेक द स्क्रीनशॉट. आता लिहायचं कसं लक्षात घ्या. हा आता आहे का, एकतर काय करा आपण हे जे सॉल्व्ह केलं हे आणि हे ओके याला बाजूला रफ पेजवर सॉल्व्ह करायचं आणि मग ही फिल इन द ब्लँक्स लिहून अशाला अशी सॉल्व्ह करायची. जिथे जिथे फिल इन द ब्लँक्स तिथे त्या व्हॅल्यू ठेवून द्यायच्या. हे रफ वर केलं तरी चालेल आणि तिथं जरी सॉल्व्ह केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. समजे. चल चलो लेट्स स्टार्ट फ्रॉम द क्वेश्चन नंबर 6. आता बघूयात क्वेश्चन नंबर 6 काय आहे तर. क्वेश्चन नंबर 6 बघा. काय दिलाय, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स ऑफ एन एपी इज. हा इथं 55 टर्मची समज दिली म्हणजे यस 55 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 3300. देन फाइंड इट्स 28th टर्म काढायची आपल्याला. आता 28th टर्म जर काढायची असेल 28th टर्म म्हणजे काय आपल्याला काढायचंय T28 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क काढायचा आहे. ओके, बघूयात काय दिलं तर. आपण लिहितो लेट फर्स्ट टर्म इज इक्वल टू a and common difference इज इक्वल टू d लिहू आणि देअरफॉर काय दिलं आपल्याला S55 इज इक्वल टू दिले 3300. आता काय करा S55 दिलं ना तर SN चाच फॉर्म्युला यूज करू आणि मग बघू ए आणि डी काय येतं तर. SN इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, दॅट इज n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट क्लोज. आता SN म्हणजे काय दिलाय S55 इज इक्वल टू हा झाला 55 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1. आता बघा इथे n ची व्हॅल्यू किती, हा सांगा n म्हणजे किती, दॅट इज 55 मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट क्लोज. आता S55 ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 3300 इज इक्वल टू हा झाला 55 बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस 55 मायनस 1 दॅट इज 54 D. ओके, आता काय करा बघा हा 3300 इज इक्वल टू 55 ला 55 अपॉन 2 ला 2. आता मला सांगा 54 असं लिहिता येतं ना 2 इंटू 27 कारण 27 दुने 54. आता या टर्म मध्ये या टर्म मध्ये 2 कॉमन आहे का, त्याला बाहेर काढा इंटू 2 कॉमन काढा म्हणजे इथं राहिला a प्लस हा झाला 27d ब्रॅकेट क्लोज. इथं 2 काय झाला कॅन्सल. आता 55 जो न्यूमरेटर आहे ना हा इकडे डिव्हिजन मध्ये येणार. मग देअरफॉर लिहितो मी
3300 डिवायडेड बाय 55 इज इक्वल टू, अलग लक्षात 55 इकडं डिव्हिजन मध्ये आणि इकडं काय राहिलं आपल्याकडं, इकडं राहिला आपल्याकडं a प्लस 27d, दॅट इज a प्लस 27d राहिलेला आहे. आता याला भाग जातो 11, 11 त्रिक 33, 11 पाहिजे 55, म्हणजे हा झाला 300 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू a प्लस 27d, आणि देअरफॉर लिहिता येते मला a प्लस 27d इज इक्वल टू 5 न भाग द्या, 6 पंचे 30, म्हणजे किती आली याची व्हॅल्यू 60. आता आहे का, याला असं ठेवा, याला इक्वेशन नंबर काय म्हणू, 1 म्हणू. आता मला सांगा आपल्याला 28 टर्म काढायची आहे, म्हणजे देअरफॉर T28 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क देऊ, 28 टर्म काढायचे ना, मग T28 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता मला सांगा Tn चा फॉर्म्युला काय, देअरफॉर Tn इज इक्वल टू एक काम करा, डायरेक्ट काय करू आपण, T28 चा फॉर्म्युला तयार करू ना. T28 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, दॅट इज a प्लस n मायनस 1 म्हणजे काय, 28 मायनस 1 इंटू d. देअरफॉर T28 इज इक्वल टू a ला a प्लस आणि 28 मायनस 1 दॅट इज 27d. आता मला सांगा फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये बघा बरं, a प्लस 27d ची व्हॅल्यू किती आहे, 60. मग इथं a प्लस 27d आहे ना, मग याची व्हॅल्यू काय आपल्याकडं 60. तर देअरफॉर लिहिता येते दॅट इज T28 इज इक्वल टू काय आपल्याला 60 आलेला आहे, आणि धिस इज युअर आन्सर. बघा हा 6 क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, कारण आपल्याला सम ऑफ 55 टर्म दिलेली आहे. मग एसएनच्या फॉर्म्युला आपण काय केलं, इथे इक्वेशन आणलेलं आहे, आणि मग हेच इक्वेशन आपण काय केलं, या T28 चा फॉर्म्युला यूज केला, याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट इथं पुटअप केलेली आहे. धिस इज युअर क्वेश्चन नंबर 6. ओके, आता बघा हा व्हिडिओ थोडा मोठा व्हायला आहे, याच्या उरलेले जे पुढचे क्वेश्चन 7, 8 आणि 9 हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंप्लीट केलो. चलो बाय बाय, मिलेंगे अगले लेक्चर में. चलो.